राम राम मंडळी, आज आम्ही आलो आहोत चिल्लर पार्टी गँग सोबत दौलताबाद किल्ला फिरायला, म्हणजे देवगिरी किल्ला. तुम्हाला तर माहीतच असेल. आणि आता आम्ही निघालो होतो किल्ल्यावरती. तर चला, आम्ही तर घेतो आनंद, तुम्ही पण घ्या आनंद. आणि हा समोरील जो भाग आहे, सुरुवातीलाच आपल्याला लागतो चांद मिनार. हा आहे चांद मिनार भावांनो. ना आमची चिल्लर पार्टी तर एकदम आनंदित होती, मस्त सणाना टिरिरी मध्ये पुढे चालली होती. तेवढ्यात आम्हाला भेटली खारुताई. म्हणलं चला हिला पण थोडंसं पाणी पाजूया. म्हणलं तिला थोडंसं झाकणात पाणी दिलं, पण थोडंसं सुरुवातीला भेत होती ती. म्हणलं आम्ही पण थोडं सेल्फीत घेऊ तिला. सुरुवातीला तिला असा धाक होत होता. नंतर आम्ही शेंगदाणे टाकले तिला, शेंगदाणे बिंगदाणे खात तिनं पाण्याचा बी आनंद घेतला. शेवटला आम्ही म्हटलं चला आता हात काढूया आपला झाकणापासून. आणि खरं तर आजच्या जगामध्ये कोणी कोणावर विश्वास ठेवत नाही, पण या खारुताईने आपल्यावर विश्वास ठेवला आणि तिनं पण खूप पाण्याचा आनंद घेतला. मग काय, आपण आलो होतो किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजापर्यंत. आणि इथून पुढचा तर आपला संघर्षच होता, कारण की आपण खूप दिवसानंतर किल्ला चढणार होतो भावांनो, आणि निघालो होतो. आणि हे आपले दोन चिल्लर पार्टीचा तर आनंदच वेगळा होता, कारण की ते तोपर्यंत तर आले होते आपले भुयार घरापर्यंत. इथं मस्त उड्या बिड्या मारत आमचा छोटा पंटर म्हणजे त्याचं चालू होतं पुष्पराज. आणि त्यानंतर आम्ही आलो होतो मेंढा तोपपाशी. आणि हा आहे परिसर किल्ल्याचा. बघून घ्या भावांनो, थोडासा पाऊस झालेला नाहीये अजून, पण थोडासा सुकलेलं वातावरण आहे, पण तरी पण खूप छान वाटत होतं, कारण की आमची चिल्लर पार्टी पण खूप आनंदात होती. आणि ही आहे तोफ, आणि हे सर्व लोक जमा झालेले बघण्यासाठी. आणि हा आहे लाकडी पूल. याच्या बाजूने किल्ल्याचं पाणी असायचं, म्हणून पूल केलेला होता. त्यानंतर आमची चिल्लर पार्टी तर आनंदित होती. आणि ते नंतर म्हणे आम्ही तो उचलून घरीच नेतो म्हणे. आणि पुष्पराजचं तर पाठी मागून चाललं, चला मी बी उचलू लागतो म्हणे. मग काय, भाऊनी पण उचलायचा राडा केला. नंतर मग थकले आणि निघालो पुढे. मग नंतर आम्ही भारत माताचं दर्शन घेतलं. आणि पुष्पराज म्हणेन मला पण घे म्हणेन थोडंसं फोटोमध्ये. मग भाऊला पण घेतलं व्हिडिओमध्ये. आणि मग काय, थोडंसं गार्डन फिरलो. गार्डनमध्ये भावाच्या तर उड्या मारायचंच काम चालू होतं. चला भावांना येतो, जय श्रीराम. आपण जर नवीन असाल तर आम्हाला लाईक व फॉलो करा. धन्यवाद मित्रांनो.